जालना शहरातील अनधिकृत होल्डिंग विरोधात महापालिका आयुक्त अंजली शर्मा यांनी कठोर भूमिका घेत 24 तासात अनधिकृत होल्डिंग्स हटवण्याचे आदेश दिलेत। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या 14 ऑगस्टच्या जालना दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख रस्त्यावर भाजप आणि मित्र पक्षाच्या नेत्यांचे मोठमोठे होल्डिंग झळकत आहे। या होल्डिंग्सला महापालिकेची परवानगी आहे का असा सवाल उपस्थित होतोय। एकीकडे प्रशासन अनधिकृत होल्डिंग हटवण्याचे आदेश देत असताना दुसरीकडे सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचे होल्डिंग शहरात लागल्यानं नियम सर्वांसाठी समान आहेत का याची चर्चा सुरू झाली आहे। या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी साहिल पाटील यांनी। बघूयात सविस्तर। विविध विकास कामांच्या पूजन आणि उद्घाटनासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या म्हणजे 14 ऑगस्ट रोजी जालन्यात दाखल होणार आहेत। त्या पार्श्वभूमीवर जालना जिल्हा प्रशासन, जालना मनपा प्रशासनाने तयारी देखील सुरू केली आहे। मात्र तत्पूर्वी जालना महानगरपालिकेचे आयुक्त अंजली शर्मा यांनी 24 तासात जालना शहरात असलेले बॅनर हटवण्याचे आदेश दिलेत आहेत। आणि गंमत म्हणजे त्यांनी आदेश दिलेले असताना 24 तासात जालना शहराच्या जे काही वळण रस्ते आहेत, बायपास रस्ते आहेत, त्या रस्त्यावर अशा प्रकारे भारतीय जनता पक्षाच्या वतीनं मोठ्या प्रमाणात अनधिकृत बॅनर हे लावण्यात आलेले आहेत। विशेष म्हणजे आपण पाहू शकता की हे बॅनर रस्त्याच्या ऐन मधोमध आहेत। त्यामुळे ज्या ठिकाणी रस्ता बदलायचा असतो अशा ठिकाणी वाहन चालकांना या बॅनरमुळे रस्त्याचा अंदाज येत नाही आणि त्यामुळेच या बॅनरमुळे अपघाताची शक्यता देखील नाकारता येत नाहीत। एकीकडे राज्य सरकारमधील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या शिस्तप्रिय स्वभावामुळे ओळखले जातात। मात्र त्यांच्याच कार्यकर्त्यांना जालन्यात शिस्त राहिलेली आहे का असा प्रश्न आता या अनधिकृत बॅनर हटवण्याच्या असताना जालना शहरात भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांनी मोठ्या प्रमाणात असे अनधिकृत बॅनर लावून रस्त्यावरती अडथळा निर्माण केलेला आहे। त्यामुळे मनपा आयुक्त अंजली शर्मा हे बॅनर हटवणार का अशी चर्चा आता जालना शहरात रंगलेली आहे। कॅमेरामन सुनील खरासह साहिल पाटील, MCN न्यूज, जालना।